अमरावतीत रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरला। एका बंद दुकानात बिबट्या शिरला होता। वन विभागाने बिबट्याला जेरबंद केलंय। जळगावात रेल्वे भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केलं। तब्बल 14 वर्षांपासून 350 उमेदवार नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत आहे। नियुक्तीपत्र न मिळाल्याने उमेदवारांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी अंदाजे 7 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी हजेरी लावली। समुद्र किनाऱ्यांसोबतच पर्यटकांनी गड किल्ल्यांना पसंती दर्शवली आहे। भंडाऱ्यातील मोहाडीत पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली। अशात सामाजिक कार्यकर्ते शैलेश गभणे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली। प्रशासनाकडे पाठपुरावा करून टँकरची सोय करून दिली। चाकवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर कांदा उत्पादकांनी क्रांती महामोर्चा काढला। कांद्याला 2000 रुपये भाव मिळावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली। मराठवाड्यात गारपिटीसह वादळी वारा आणि पावसानं दाणादाण उडाली आहे। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली आणि लातूर या 6 जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झालाय। धुळे पालिकेच्या विशेष महासभेत विरोधकांनी सभात्याग केलाय। अमृत योजनेसाठी 150 कोटी रुपये कर्ज घेण्याच्या विषयाला मंजुरी मिळावी म्हणून ही सभा घेण्यात आली होती। कर्ज घेण्याच्या विषयाला विरोध करत विरोधकांनी सभात्याग केला। डिझेल टंचाईचा टँकर सेवेला मोठा फटका बसला। इंधनाअभावी पाणीपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होतोय। संभाजीनगर महानगरपालिकेच्या टँकरसह खासगी टँकर चालकही त्रस्त आहेत। खालापूर तालुक्यातील शिरवली इथं रस्त्याचं काम रखडलंय। त्यामुळे ग्रामस्थांनी तहसीलवर मोर्चा काढला। 4 गावांना जोडणारा रस्ता रखडल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। गोंदियात बहुजन समाज पार्टीनं मोर्चा काढला। जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम करण्यासाठी एससी उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली। कंपन्यांमधील रासायनिक अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। कंपन्यांनी नियमित वॉक ड्रिल करावी असे आदेश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले। सोलापुरात विजेच्या धक्क्यामुळे म्हशीचा मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यामुळे खांब कोसळून विजेची तार रस्त्यावर पडली होती। या घटनेमुळे परिसरात महावितरणाविरोधात संतापाचं वातावरण आहे। बीडमध्ये हिंदू देवस्थान जमीन वाचवण्याच्या मागणीसाठी दिंडी काढण्यात आली। दिंडीत श्री क्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि बंकट स्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले। बुलढाण्यात देऊळगाव राजा अंढेरा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। तुरळक गारपीट झाल्यानं शेतातील भाजीपाल्याचं आणि वादळामुळे घरांचं नुकसान झाले। दापोली समुद्र क्रीडा 4 महिने बंद राहणार आहे। पर्यटकांचं सर्वात मोठं आकर्षण ठरलेले हे खेळ पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले। त्यामुळे आता समुद्र किनाऱ्यांवरील थरार शांतता होईल। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर उभारला जाणारा कोकणातील पहिलाच ग्रोईंग बंधारा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। 70 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम अनेक महिन्यांपासून ठप्प झालेलं आहे। अमरावती शहरात पावसानं हजेरी लावली आहे। नागरिकांनी या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। हवामान विभागानं पुढील काही तासांसाठी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे। आंबेशेत गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे राहत्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले। नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। अकोला जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढतोय। तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावात अस्वलाचा वावर असल्याचं दिसून आलंय। वन्य प्राणीही पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सोलापुरात कुठेही पेट्रोल डिझेलची टंचाई नाहीये। इंधनाचा कोणीही साठा करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केलं आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय। 2017 ते 2021 या कालावधीतील सदस्यांनी भ्रष्टाचार केलाय। क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनने भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे। हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या डिझेल टंचाईचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसतोय। डिझेल टंचाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं हळद यार्ड बंद राहणार आहे।
व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हळद दूरवर वाहतूक करण्यासाठी डिझेल टंचाईमुळे वाहन उपलब्ध होत नाहीये. नरसी नामदेव इथे आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. डिझेल आणि खत उपलब्धतेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनात काही काळ या महामार्गावरची वाहतूक थांबली होती. सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावातील जलप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मासे प्राणवायूसाठी तडपताना दिसलेत. हिंगोली जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून डिझेलच्या तुटवड्यानं शेतकरी आणि वाहनधारक हैराण झालेत. पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरसह विविध वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासनाकडून कॅनमध्ये डिझेल देण्यास मनाई असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. खरीप हंगामातील रखडलेल्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलन केलं. स्वराज्य जनजागृती परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत शासनाचा निषेध करण्यात आला. तात्काळ पीक विमा वाटप करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वर्ध्याच्या रबडी येथील शेतातील शेती उपयोगी साहित्य तसंच जमा करून ठेवलेला गहू आगीत जळून खाक झालाय. आगीत तब्बल 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 73 कोटीच्या विकास आराखड्याची कामं सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहेत. महागाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. सवना परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.